वजन वाढ किंवा इमोशनल ईटिंग या गोष्टीचा जर आपण विचार करायला गेलो तर ज्या व्यक्तीला वजन वाढीचा किंवा इमोशनल ओव्हर ईटिंगचा सामना करावा लागतो त्या व्यक्तीच्या भावनिक जगामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या चालू असतात. पहिलं म्हणजे रूट कॉज. रूट कॉज म्हणजे जी असुरक्षितता त्या व्यक्तीच्या मनामध्ये साठलेली आहे. जुन्या काही घटनांमुळे त्याला खूप असुरक्षित वाटलेलं असेल, इनसिक्युअर वाटलेलं असेल. ती घटना कुठलीही असेल, इमोशनल असेल, सोशल असेल, फायनान्शियल असेल, कुठलीही असेल, त्याला असुरक्षित वाटलेलं असतं. आणि अशा अनेक घटनांचं ओझं तो माणूस मनामध्ये बाळगत असतो, त्याच्या भावनांमध्ये बाळगत असतो. दुसरा असतो ट्रिगर पॉइंट, म्हणजे सध्याच्या लाईफमध्ये सिमिलर पॅटर्न जो त्याच्या इमोशनल बॅगेजमध्ये असतो तोच सिमिलर पॅटर्न आत्ताच्या लाईफमध्ये त्याचा प्ले होत असतो, की त्या घटना समोर जेव्हा घडत असतात तेव्हा तो ट्रिगर होत असतो आणि मग त्याला सारखं खायची, अति खायची इच्छा होत असते. आता काय घडत असतं त्या माणसाच्या भावनांमध्ये हे आपण समजून घेऊया. निसर्गामध्ये कुठल्याही प्राण्यावर जेव्हा हल्ला होतो, अटॅक होतो, त्या प्राण्याला जेव्हा असुरक्षित वाटतं तेव्हा प्रत्येक प्राणी स्वतःचा आकार वाढवून दाखवण्याचं काम करतो. नागाला जेव्हा असुरक्षित वाटतं तेव्हा तो फणा काढतो, स्वतःचा आकार वाढवून दाखवतो. हत्तीवर जेव्हा अटॅक होतो तेव्हा तो त्याचे कान बाहेर काढून दाखवतो. प्रत्येक प्राणी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जेव्हा त्याच्यावर हल्ला होतो त्यावेळेस स्वतःच्या शरीराचा आकार वाढवून दाखवण्याकडं त्याचे बेसिक इन्स्टिंक्ट काम करत असतात. हेच बेसिक इन्स्टिंक्ट माणसामध्ये सुद्धा असतात, फक्त ते अशा वेगळ्या पद्धतीने शरीराचा आकार वाढवून दाखवणं माणसाला शक्य नाही होत. त्यामुळं कुठंतरी ह्या पद्धतीने इमोशनल ईटिंग, ओव्हर ईटिंग करायचं, स्वतःच्या शरीरामध्ये जास्तीची एनर्जी साठवून घ्यायची, शरीराचा आकार फुगवायचा, ह्या पद्धतीने ह्या भावनिक जगामधले गोंधळ त्या माणसाच्या आयुष्यामध्ये वास्तवात येत असतात किंवा बाहेरच्या जगामध्ये त्याच्या बिहेवियरमध्ये ते चेंजेस घडवत असतात आणि त्याला इमोशनल ईटिंगसाठी, ओव्हर ईटिंगसाठी भाग पाडत असतात. मग आता ह्याच्यावर जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टींवर काम करावं लागतं. ती पहिली म्हणजे ते जे त्याचं इमोशनल बॅगेज असतं ते आपल्याला सॉर्ट आउट करावं लागतं आणि दुसरी गोष्ट जी ट्रिगर्स असतात त्याला न्यूट्रलाइज करावं लागतं. ह्या दोन्ही गोष्टींवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्या माणसाचं इमोशनल ईटिंग थांबतं आणि त्याला वेट रिडक्शनमध्ये, वेट लॉसमध्ये फायदा दिसतो, ज्याचा त्याच्या हेल्थवर निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही पडत, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो.